अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणा किंवा वशीकरणाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे, जी वस्तू तुमच्या सोबत असल्याने तुमच्याकडे असणारे आकर्षण पॉवर जे आहे म्हणजे अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती इन्क्रीज होईल। ह्या वस्तूमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल। ज्या ज्या लोकांनी सतत तुमचा अपमान केला होता ती लोक तुम्हाला मान देतील। जिथे जिथे सतत तुम्हाला अपमानित व्हावं लागत होतं, मग व्यवसायाचं ठिकाण असेल, नोकरीचं ठिकाण असेल, बऱ्याच वेळा आपण नोकरी करत असतो किंवा व्यवसाय करत असतो, त्या ठिकाणी आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या लोकांकडे सतत आपल्याला बोलणी ऐकावी लागतात, घालून पाडून काही ना काही ऐकावं लागतं। बऱ्याच वेळा आपण त्यामध्ये डिप्रेशनमध्ये जात असतो। ही वस्तू तुम्ही फक्त तुमच्या सोबत ठेवा। ज्या लोकांनी तुमचा सतत अपमान केला होता ना, ती लोक तुम्हाला मान द्यायला लागतील। जी लोक सतत तुम्हाला इग्नोर करत होती, टाळत होती, ती लोक तुमच्या मागे पुढे करायला लागतील। बघा, ह्या वस्तूमध्ये अट्रॅक्शन पॉवर इतकी जास्त आहे की लोकांची म्हणजे लोक जे आहेत ती लोक तुमच्याकडे अट्रॅक्टही होतील आणि तुमच्या बोलण्याची जी छाप आहे ती समोरील प्रत्येक व्यक्तीवरती पडेल। या वस्तूमुळे तुम्हाला भौतिक सुखाचा लाभही होईल, ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील आणि जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप नकारात्मकता आहे, खूप डिप्रेशन आहे, समाजामध्ये मान नाही आहे, किंमत नाही आहे, नोकरीच्या ठिकाणी सतत अपमान होत आहे, जवळची एखादी व्यक्ती लांब गेलेली आहे, स्वतःचा नवरा स्वतःचा राहिलेला नाही आहे, म्हणजे सतत बायकोचा आणि नवऱ्याचा पटतच नाही आहे, घरच्यांच्या आहारी जाऊन सतत तो भांडत असो। बऱ्याच वेळा अशा कमेंट्स असतात की ताई, माझे पती घरच्यांच्या बोलण्यात येऊन सतत मला बोलत असतात किंवा त्यांची सतत बोलणी खावी लागत असतात, मला त्यांना माझ्या बाजूत आणायचं किंवा माझंही ते ऐकतील अशी काहीतरी सेवा जा। आत्ता जी सेवा सांगणार आहे किंवा जो उपाय सांगणार आहे, हे एक वस्तू सोबत ठेवल्याने तुमचे पती तुमचे होतील, तुमचे पती तुमचं ऐकायला लागतील। बघा, उपाय अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये असे काहीही प्रॉब्लेम असतील की घरातील कुणीतरी व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करत असेल, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला जर यश मिळत नसेल, नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होत नसेल, वरिष्ठांकडून तुम्हाला सतत बोलणं ऐकावं लागत असेल, समाजामध्ये तुम्हाला मान मिळत नसेल, लोक सतत तुम्हाला इग्नोर करत असतील, प्रत्येकालाच वाटत असतं की जेव्हा मी समाजात फिरत असेल तेव्हा लोकांनी मला मान द्यावा, जेव्हा मी 4 लोकांच्या जाईन तेव्हा मला सन्मान मिळावा, माझ्यापासून लांब गेलेली जी कुठली व्यक्ती असेल ती माझ्या जवळ असावी, माझ्या मागे पुढे तिने करत असावं, असं प्रत्येकाला वाटत असतं की मला जे माझ्या मनाला जे हवं आहे ते व्हावं। आत्ताच्या या उपायाने तुमच्या सगळं काही मनासारखं होईल। बघा, आता काय करायचं आहे, काय उपाय आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। कुठलाही शुक्ल पक्षातील गुरुवार असला तरीही चालेल किंवा कृष्ण पक्षातील गुरुवार असला तरीही चालेल, फक्त गुरुवारच्याच दिवशी आपल्याला हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। आता यासाठी काय करायचं तर बघा, आपल्याला सकाळ किंवा सायंकाळी, एकतर सकाळी किंवा सायंकाळी दोघांपैकी कुठल्याही तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। दिवा जो आहे तो तुपाचाच लागणार आहे, तुपच घ्यायचा आहे। कुठूनही तूप आणा, बाजारामध्ये 20 रुपयालाही छोटंसं पॅकेट भेटतं, ते आणलं तरीही चालेल, गाईचं असले तर उत्तम, नाही तर कुठलंही तूप घरच्या घरी असेल ते तूप घेतलं तरीही चालेल। दिवा तुपाचा आहे, तोच तुम्हाला तुळशी मातेच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। तुळशी मातेला तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि त्याच्यासोबत चिमूटभर हळद घालायची, हळद आणि दूध हे मिक्स करून तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं किंवा तुमच्याकडे पोटली असेल, शिवलेली स्टिच केलेली जी पोटली असते ती घेतली तरीही चालेल। आता काय करायचं तर सगळ्यात अगोदर 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या,
मोजून 7 काळ्या मिऱ्या, ज्या खड्या मसाल्यात आपण वापरतो, ह्या 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आणि स्वतःवरून त्या काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या 7 वेळा उतरवायच्या. बघा, स्वतःवरून 7 वेळा ह्या काळ्या मिऱ्या उतरवायच्या. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा हा मंत्र म्हणत 7 वेळा त्या काळ्या मिऱ्या उतरवून घ्यायच्या आणि जो सफेद रंगाचा कापड किंवा तुम्ही पोटली घेतलेली असेल त्याच्यामध्ये या 7 काळ्या मिऱ्या घालून द्यायच्या. याच्यानंतर तुळशी मातेचं एक पान घ्यायचं. जर खाली खडलेलं, पडलेलं, गळलेलं पान असेल तर तेच घ्या. समजा नसेल तर तुळशी मातेची माफी मागा की मी या उपायासाठी किंवा या सेवेसाठी आज तुझं एक पान तोडत आहे, असं माफी मागा आणि त्यानंतर ते एक पान तोडा. पान तोडल्यानंतर ते पानही तुम्हाला त्या सफेद रंगाच्या कापडावरती किंवा त्या पोटलीमध्ये घालायचं आहे आणि याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. या 3ही गोष्टी त्याच्यामध्ये टाकून झाल्या की त्याच्यानंतर जर कापड घेतला असेल तर त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि पोटली जर असेल तर ती अशी तुम्हाला ओढून, म्हणजे त्याला ज्या रश्श्या असतात त्या ओढून ती अशी पॅक करायची आहे. ठीक आहे. आता ही जी छोटीशी पोटली तयार झालेली आहे ही तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. कंटिन्यू 1 आठवडाभर, म्हणजे गुरुवारी सुरू केलं तर पुढचा गुरुवार येईपर्यंत हे स्वतःच्या सोबत ठेवायचं. जो पुढचा गुरुवार येईल त्या गुरुवारी काय करायचं तर या कापडामध्ये किंवा पोटलीमध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत, तुळशीचं पान असेल किंवा काळे मिरी ज्या असतील ते हे काढायचं, त्याच्यातून त्या कापडातून किंवा पोटलीतून काढायचं आणि तुळशी जवळच्या मातीमध्येच ते दाबून द्यायचं. थोडीशी माती बाजूला करायची आणि त्याच्यामध्ये ते टाकून त्याच्यावरती माती टाकून ते लेवल करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा जसं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने पुन्हा शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा. पुन्हा कच्चं दूध आणि हळद मिक्स करून ते तुळशीला अर्पण करत इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर पुन्हा एक तुळशीचं पान खुडून 7 काळ्या मिऱ्या उतरवून पुन्हा तुम्हाला त्या कापडामध्ये त्या घालायच्या आहेत. असं सलग तुम्हाला 3 गुरुवार करायचे. किती? 3 मोजून ओळीने 3 गुरुवार म्हणजे 21 दिवस आपल्याला हे करायचं आहे. बघा, तुळस माता जिला भगवान श्रीहरी विष्णूची विष्णुप्रिया किंवा विष्णू सखी असंही म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही तुळशीचं पान त्या पोटलीमध्ये गुरुवारच्या दिवशी ठेवा. गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूसाठी समर्पित आहे, दत्त महाराजांसाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे. बघा, जेव्हा तुळशीचं पान तुम्ही त्या पोटलीमध्ये घालाल तेव्हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असेल. आणि जेव्हा त्याच्यावरती तुम्ही हळद घालाल, हळद ही आपल्या जीवनात सकारात्मकता आणते आणि नकारात्मकतेचा नाश करते. हळदीचा वापर करून आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो. बघा, हळदीचे उपाय केल्याने आपल्याकडे अट्रॅक्शन जी पॉवर आहे ती इन्क्रीज होते. खरं तर हळद हे आपल्या गुरु आणि शुक्र ग्रहाशी निगडीत असते, ज्यामुळे जेव्हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमचं गुरुग्रह मजबूत होईल. आणि ज्याचा एक गुरुग्रह मजबूत असतो त्याला समाजात भौतिक सुख जे आहे ते भरभरून प्राप्त होते. मग गाडी, बंगला सगळं काही त्याला मिळत जातं, कारण त्याचा गुरु त्याच्या पाठीशी खंबीर असतो. बघा, जेव्हा तुम्ही हळद त्याच्यामध्ये घालाल तेव्हा तुमचं गुरुग्रह मजबूत होईल, ज्यामुळे तुम्हाला भौतिक सुख मिळेल. जेव्हा भौतिक सुख मिळतं तेव्हा सगळं काय मिळतं, त्याबरोबरच तुम्हाला एक सौंदर्यताही प्राप्त होते जे लोकांना अट्रॅक्ट करते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये 3री गोष्ट टाकणार आहात ते म्हणजे काळी मिरी. बघा, काळी मिरी ही नकारात्मकता संपवण्यासाठी, बाधांचा नाश करण्यासाठी, ग्रह स्थिर करण्यासाठी, इडापिडा संपवण्यासाठी, तुमच्या कामांमध्ये येणारे अडथळे कुठेतरी संपवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी काळी मिरीचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा त्या पोटलीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी टाकाल तेव्हा लक्षात घ्या, तुळस जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतिनिधित्व करते ते म्हणजे तुळस. आणि जेव्हा हळद घालाल तर हळद ही माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ज्या घरात खरं तर जोडीने ज्या घरातही दोघे असतात त्या घरातील लक्ष्मीही स्थिर असते आणि त्या घरामध्ये सगळं काही त्यांना भरभरून प्राप्त होतं. जेव्हा या 3 गोष्टी एकत्रित करून तुम्ही आठवडाभर स्वतःच्या सोबत ठेवाल आणि जेव्हा तुम्ही ओम ह्रीम श्रीम वश वश या मंत्राचा जप कराल, हा मंत्र कुठल्याही व्यक्तीला वश करण्यासाठी, कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा आठवडाभर तुम्ही ह्या वस्तू, ही पोटली जेव्हा तुमच्या सोबत ठेवाल तेव्हा लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तुमच्यामध्ये असलेली आकर्षण क्षमता जी आहे ती इन्क्रीज होईल, म्हणजे वाढायला लागेल. समाजामध्ये जे लोक तुम्हाला सतत टार्गेट करत होते ते कुठेतरी कमी व्हायला लागेल. तुमचे ग्रह अस्थिर कुठे झालेले असतील तर ते स्थिर होतील. एक जरी ग्रह आपला अस्थिर झाला ना तरी खूप परिणाम होतो. मग संकटे, अडथळे, बऱ्याच गोष्टी होतात. मात्र हा उपाय केल्यानंतर तुमचे सगळे ग्रह स्थिर होतील, जे तुम्हाला साथ देतील. आणि जेव्हा ते तुम्हाला साथ देतील तेव्हा तुमचं सगळं बिघडलेली जी कामं आहेत ना ती व्यवस्थित पार पडतील.
अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, जो तुमच्या प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी, प्रत्येक काम मनासारखं घडण्यासाठी, लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त 3 गुरुवार हा उपाय करा. 100% सांगते तुम्हाला, कितीही कठीण असणारी तुमची इच्छाही पूर्ण होईल आणि तुम्हाला जे हवं आहे तेही मिळत जाईल. तर आजचा उपाय, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.